नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने भरलं वांग. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अशी हिरवी वांगी घेतली आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेत आणि त्याचबरोबर कोथिंबीर, लसूण आणि सुकं खोबरं घेतलंय. आता मी सगळ्यात आधी हे शेंगदाणे पाट्यावर जाडसर वाटून घेणार आहे. जाडसर असल्यामुळे दाताखाली त्याचा चांगला क्रंच येतो आणि त्यामुळे भाजीला चांगली चव येते. त्यामुळे हे शेंगदाणे मी जाडसरच वाटून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही बारीक वाटले तरी चालतील. अशा पद्धतीने मी आता हे सगळे शेंगदाणे जाडसर वाटून घेते. आता मी खोबरं बारीक करून घेते. त्यासाठी खोबरं मी आधी असं चेचून घेते आणि आता मी लसूण पण असा चेचून घेणार आहे. असं आपल्याला जाडसर चेचून घ्यायचं आहे. आणि आता मी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये हाताने तोडून टाकते आणि तिला पण मी आता चेचून घेते. अशा पद्धतीने आपल्याला ह्याला चेचून घ्यायचं आहे. आणि आता मी ह्याचं पण चांगलं जाडसर वाटण करून घेणार आहे. मी इथे गावरान पद्धतीने भरलं वांग करत आहे म्हणून मी इथे पाट्याचा उपयोग केला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे मिक्सरचा वापर केला तरी चालेल. फक्त आपल्याला हे सगळं वाटण जाडसरच वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी हे असे हिरवं वाटण तयार करून घेतलं. आता मी झटपट होणारा घरगुती कांदा लसूण मसाला तयार करते. त्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून त्यांना तळून घेतला आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्यांचं असं बारीक वाटण करून घेतलं. आता त्यात मी 2 टेबलस्पून तिखट मिरची पावडर टाकली, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, 1.5 टेबलस्पून धने पावडर टाकली आणि 1.5 टेबलस्पून गरम मसाला टाकला. इथे तुम्ही तुमचा घरगुती असणारा गरम मसाला वापरला तरी चालेल. मी तयार केलेल्या गरम मसाल्यामध्ये जिरे असल्यामुळे मी जिरा पावडर टाकली नाही. तुमच्या मसाल्यामध्ये जर जिरे नसतील तर तुम्ही इथे 1 चमचा जिरा पावडर टाकून घ्या. आणि आता मी याची चांगली बारीक पावडर करून घेणार आहे. असा हा झटपट होणारा घरगुती कांदा लसूण मसाला तयार आहे. आणि आता मी हा मसाला वापरून भरलं वांग तयार करणार आहे. हे बघा, हा जो मसाला आहे हा माझा घरगुती वापरणीतला मसाला आहे. हा मसाला आणि मी तयार केलेला मसाला अगदी सेम आहेत. आता मी भरल्या वांग्याची तयारी करते. त्यासाठी वांग्यांना मी आधी चिरा पाडून घेणार आहे. अशा 4 चिरा आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत आणि वांगी आतून किडकी आहेत की नाही ते मी बघून घेते. बऱ्याचदा वांगी आतून किडकी असतात, त्यामुळे ते चेक करून घेणं गरजेचं आहे. मी पण प्रत्येक वांग चेक करून मगच त्यात बाकीचा मसाला भरणार आहे. आता मी वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार करून घेते. त्यासाठी मी बारीक केलेले शेंगदाणे घेतले. हिरवं वाटण जे तयार केलं होतं त्यातलं मी अर्धे हात टाकलं आणि अर्ध फोडणीसाठी ठेवलं. आता मी हा जो कांदा लसूण मसाला तयार केला होता त्यातला पण मी चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये टाकला. मी इथे 3 चमचे टाकला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मी हा चांगला मिक्स करून घेते. आता मी ह्यात थोडंसं पाणी टाकते, कारण पाणी टाकल्यामुळे या मसाल्याचं चांगलं बाइंडिंग होतं आणि वांग्यामध्ये चांगला भरला जातो. हे बघा, असा हा मसाला मी तयार करून घेतला आणि आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा आता हा मसाला चांगला मी मिक्स करून घेतला. आणि आता मी एक एक करून हा मसाला सगळ्या वांग्यामध्ये भरून घेते. असा दाबून दाबून आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. हे बघा, असे मी सगळे वांगी भरून घेतली. फोडणीसाठी 4 टेबलस्पून तेल मातीच्या भांड्यात गरम करून घेतलं आणि उरलेलं हिरवं वाटण टाकून खमंग होईपर्यंत परतून घेणार आहे. फोडणी पण चांगली परतून झाली आहे. आता मी ह्यात एक एक करून ही सगळी वांगी टाकून घेणार आहे आणि वांगी पण आपल्याला चांगली मंद आचेवरती परतून घ्यायची आहेत. लगेचच पाणी न टाकता 5 ते 10 मिनिटं ही वांगी मी झाकणी झाकून
मंद आचेवरती परतून घेणार आहे. 10 मिनिटासाठी ही वांगी वाफेवर चांगली मी शिजवून घेतली आणि आता ह्यात मी हा जो उरलेला मसाला होता हा पण घालून घेतला आणि आता पुन्हा एकदा हे मी चांगलं परतून घेते. आणि आता ह्यात मी गरजेप्रमाणे गरम पाणी टाकणार आहे आणि आता पुन्हा एकदा हे मी चांगलं मिक्स करून घेते. इथे गरम पाण्याचाच वापर करा. आणि आता मी झाकणी झाकून पुन्हा ही वांगी 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. 5 ते 7 मिनिटं वांग्याला मी चांगली वाफ काढून घेतली आणि आता मी ही वांगी हलवून घेते. वांगी अजून शिजली नाहीयेत, म्हणजे आपल्याला आणखीन ही 5 मिनिटं शिजवून घ्यावी लागतील. मातीच्या भांड्यात जेवण लवकर शिजतं, पण इतर भांड्यांमध्ये शिजण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो. हे बघा 5 मिनिटं झाली आहेत आणि आता वांगी पण आपली छान शिजलेत आणि खूप छान चमचमीत असे दिसतायत. आता मी ह्यांना सर्व करून घेते. माझ्या पद्धतीने तयार केलेला कांदा लसूण वापरून भरली वांगी नक्की करून बघा.